भगूर शहरातील नदीच्या काठावर दशक्रिया विधी घाटासमोर भगूर नगर परिषदेनं संपूर्ण गावातील कचरा साठवून डम्पिंग केलं असून ते जाळला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेवर गावातील महिला नागरिकांनी पालिकेच्या कार्यालय प्रवेशद्वाराच्या समोर कचरा टाकून जाळण्यात आणि हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन ठिय्या आंदोलन केलं आणि तक्रार निवेदन दिलंय। भगूरदारांना दिलेला आठवडे बाजार भगूर गावचा सगळा कचरा डंप करत असतात, ज्यामुळे तिथे कचऱ्याचं साम्राज्य तयार झालंय। त्यात भर अजून आहे तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्यातून अतिशय उग्र व त्रासदायक धुराची चादर संपूर्ण गावामध्ये पसरली जाते। एक आठवड्यापासून उग्र दुर्गंध पसरला आहे। सदर आग जाणून बुजून रात्रीच्या वेळी कचऱ्याला लावली जाते आणि झोपेत असताना न कळत गावातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतोय। आपल्या श्वासाद्वारे नागरिक विषारी धूर शरीरात घेतात। या विषारी धुरामुळे लोकांना, ज्यामध्ये लहान मुलं, मुलीला, महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांना खोकला, दम्याचा, फुफ्फुसाचा आजार होऊन आरोग्य धोक्यात आलंय। स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी कुणी कचरा पेटवला तर प्रशासनाला रात्रीच्या वेळी संपर्क कोणाला करायचा गंभीर प्रश्न उभा राहतोय। 4 किलोमीटरची हद्द भगूर गावाची, परंतु जेव्हा कचऱ्याला आग लागते प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील आग विझवण्याच्या अनुषंगाने तासनतास काही कार्य केलं जात नाही। तर सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न असा आहे की लोकवस्तीमध्ये भगूर नगरपालिका कचरा डंप करू शकते का? जर करू शकत नाही तर हा कचरा त्वरित उचलून घ्यावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी व परिसर स्वच्छ करून घ्यावा व मुक्त करावा, कचरा मुक्त करावा। प्रशासनाने याकडे जर साधन नसतील तर ते भाडे तत्वावर व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घ्यावे व सदर कार्य करावे। भगूर गावातील सर्व नागरिकांची एकच विनंती आहे की आपण सदर कचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावा आणि जनतेच्या आरोग्याबाबत जी जीवघेणा लावला आहे ते त्वरित बंद करावं असं निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। या अनेक जण सहभागी होऊन निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव, भगूर।